हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण वॉक अ लिटल स्लोअर या 1.1 इंग्लिशमधील कवितेचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अर्थ पाहिला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द पोएम अलाउड, म्हणजेच ती कविता तुम्हाला मोठ्याने वाचायची आहे. सेकंड क्वेश्चन, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन प्रॉपर ब्लँक्स, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर, मुलगा हा वडिलांशी बोलतोय. जे रेड कलरमध्ये तुम्हाला दिसतंय त्या फिल इन द ब्लँक्स आहेत, ज्या मी फिल केलेल्या आहेत. बी, द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग, वडील लीडिंग करतायत म्हणजेच नेतृत्व करतायत आणि मुलगा हा फॉलो करतोय म्हणजेच त्यांच्या मागे चाललाय. सी, समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर, कधीतरी ते लहानसं मूल हे वडील बनेल. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर, त्या मुलाला त्यांच्या वडिलांना फॉलो करत असताना कुठेही पडायचं नाही आहे. तशा 4 फिल इन द ब्लँक्स होत्या. ज्या रेड कलरमध्ये दिसत आहेत त्या फिल इन द ब्लँक्स मी भरून दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, वर्ड्स दॅट अपियर ॲट द एंड ऑफ द लाईन. रायमिंग वर्ड्स आपण कशाला म्हणतो की जे शब्द एखाद्या ओळीच्या शेवटी येतात आणि ते दुसऱ्या एखाद्या ओळीच्या शेवटी येणाऱ्या शब्दाशी राईम करत असतील तर त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. रायमिंग वर्ड्स आदलेमधले इकडून तिकडून असे कुठलेही शब्द घ्यायचे नसतात. जनरली जे कवितेच्या शेवटी आलेले शब्द जर एकमेकांशी राईम करत असतील म्हणजेच यमक जुळवत असतील तरच आपल्याला ते रायमिंग वर्ड्स म्हणून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला समोर कविता दिसते आहे लेफ्ट साईडला आणि त्यामध्ये काही शब्द हे लाल अक्षरामध्ये ठळक केलेले आहेत, बोल्ड केलेले आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल स्मॉल फॉल, सी मी, बी मी, ट्रू यू. म्हणजेच काय तर हे शब्द एकमेकांशी यमक जुळवणारे आहेत म्हणून आपण त्यांना रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. तर ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न असेल फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स, त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीने रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. फर्स्ट स्मॉल फॉल, सेकंड सी मी, थर्ड बी मी आणि फोर्थ ट्रू यू. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राईट द राईम स्कीम ऑफ द पोएम, या कवितेची राईम स्कीम तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर राईम स्कीम कशी ओळखायची ते आता आपण या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला राईम स्कीम ओळखण्याकरता आपण जी कविता आहे त्या कवितेच्या प्रत्येक ओळीच्या समोर ABCD अशा प्रकारे अक्षरं लिहायची आहेत. परंतु ती अक्षरं कशा प्रकारे लिहायची आहेत? जर पहिली ओळ बघा, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, शेवटचा शब्द आहे डॅडी म्हणून त्याला देणार आपण A. सेकंड लाईन आहे, सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. आता या ठिकाणी शेवटचा शब्द स्मॉल आपल्याला दिसतोय. डॅडी हा स्मॉलशी राईम करतो का? नाही करत, म्हणून त्या ठिकाणी द्यायचा बी. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स, शेवटचा शब्द आहे फुटस्टेप्स. फुटस्टेप्स हा शब्द डॅडी किंवा स्मॉल यांच्याशी राईम करतो का? नाही करत, म्हणून त्याला द्यायचा सी. पुढचं आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि या ठिकाणी शेवटचा शब्द आहे फॉल, परंतु हा फॉल हा शब्द स्मॉल या शब्दाला राईम करतोय. डॅडीलाही करत नाही आणि फुटस्टेप्सलाही करत नाही, परंतु स्मॉल या शब्दाशी फॉल हा शब्द राईम करतोय आणि म्हणून त्याला आपण बी हे अक्षर द्यायचं. म्हणजेच काय, त्या एका स्टांजाची राईम स्कीम झाली ABCB. तसेच आपण प्रत्येक स्टांजाची बघूया. जनरली एका ठिकाणी एका स्टांजाची राईम स्कीम जी असते तीच सर्व स्टांजांना लागू पडते. काही एक्सेप्शनल केसेसमध्ये मात्र तो बदल असू शकतो. सेकंड आहे, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. फास्ट हा शेवटचा शब्द आहे, याला दिला आपण A. समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सी हा शेवटचा शब्द आहे. सी हा फास्ट याच्याशी राईम करत नाही म्हणून तिथे दिला B. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, डॅडी हा शब्द ना फास्ट ना सी या दोघांशी राईम करत नाही म्हणून दिला C. फॉर यू आर लीडिंग मी, मी हा शेवटचा शब्द आहे जो
सी या शब्दाशी राईम करतो, म्हणून पुन्हा एकदा त्याला द्यायचा बी. त्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण कवितेला ए बी सी बी अशा पद्धतीने ती राईम स्कीम येणार आहे, ती देऊन घ्यायची आहे. आणि ज्यावेळेला आपण त्याचा आन्सर लिहितो, म्हणजेच राईट द राईम स्कीम ऑफ द पोएम, याचा आन्सर आपण ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला ते अशा पद्धतीने लिहायचं आहे की द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी सी बी. नेक्स्ट बघूया. The meanings of the words in the following pairs show that they are related. म्हणजेच खालील पेयर्स म्हणून जे आपण जे शब्द बघितले तर ते शब्द एकमेकांशी रिलेटेड असलेले आपल्याला दिसतात. जसं की डॅडी चाइल्ड, फादर चाइल्ड, फॉलो लीड. फाइंड 5 more pairs of related words. असे तुम्हाला आणखीन 5 रिलेटेड वर्ड्स शोधायचे आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतोय. टीचर स्टुडंट, पेपर बुक, डॉक्टर पेशंट, हजबंड वाईफ, गिव टेक, रीड राईट, ब्रेड बटर, सॉफ्ट हार्ड, सेलर कस्टमर, हेवन हेल, टीच लर्न, पेन पेपर. नेक्स्ट. The child in the poem requests his father to walk slower. या कवितेमधील जे लहान मूल दाखवलेलं आहे ते लहान मूल हे त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करते की कृपया तुम्ही हळू चला. Here the poet implies that the child wants to understand his father's actions better. या ठिकाणी पोएटला असं सांगायचं आहे की त्या मुलाची अशी इच्छा आहे की त्याने त्याच्या वडिलांच्या कृती या अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्याव्यात. द चाइल्ड वुड लाईक टू ॲक्ट द सेम वे. त्या लहानशा मुलाला त्या सेम पद्धतीने जगायचं आहे, वागायचं आहे. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड्स. परंतु त्याला अशी इच्छा आहे की त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याच्या गरजा ओळखून त्याच्याशी जरा समजुतीने वागावं किंवा समजुतीने घ्यावं आणि त्याला समजेल अशा पद्धतीने त्यांची कृती करावी. व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. आता खालील ज्या ओळी आहेत त्या ओळीमध्ये इम्प्लाइड मिनिंग काय आहे, म्हणजेच लपलेला अर्थ काय आहे, हा आपल्याला शोधून काढायचा आहे. फर्स्ट आहे समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. जसं मी तुम्हाला कविता शिकवली त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की शब्दशः अर्थ हा वेगळा असतो आणि त्याचा हिडन मिनिंग हा मात्र वेगळा. या ठिकाणी समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट या ओळीचा अर्थ काय होतो, तर हिअर द चाइल्ड वॉन्ट्स टू से दॅट समटाइम्स हिज फादर्स ॲक्शन्स ऑर डिसिजन्स आर व्हेरी क्विक. या ठिकाणी त्या मुलाला असं म्हणायचं आहे की कधीकधी त्याच्या वडिलांच्या कृती किंवा त्यांचे काही डिसिजन्स असतात, निर्णय असतात, ते खूप पटकन घेतले जातात किंवा चटकन असतात, त्यामुळे त्याला ते समजत नाहीत. समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. याचा आन्सर आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये लपलेलं इम्प्लाइड मिनिंग आहे समटाइम्स द चाइल्ड कॅनॉट अंडरस्टँड और नोटीस द ॲक्शन्स ऑफ हिज फादर. कधीकधी त्या मुलाला त्याच्या वडिलांनी केलेल्या कृती किंवा त्यांनी केलेलं काही काम हे त्याला कळत नाही किंवा समजत नाही, हे त्या कवीला त्या ओळीतून सांगायचं आहे. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. हिअर द चाइल्ड वॉन्ट्स टू से दॅट ही डज नॉट वॉन्ट टू मेक एनी काइंड ऑफ मिस्टेक वाईल गायडिंग हिज ओन चाइल्ड इन फ्युचर. या ठिकाणी त्या मुलाला असं म्हणायचं आहे की आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. म्हणजेच हिअर द चाइल्ड वॉन्ट्स टू से दॅट ही डज नॉट वॉन्ट टू मेक एनी काइंड ऑफ मिस्टेक. त्याला असं म्हणायचं आहे की त्यांना कोणत्याही प्रकारची मिस्टेक करायची नाही आहे, कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही आहे ज्या वेळेला तो त्याच्या मुलाला गाईड करत असेल भविष्यामध्ये. आणि भविष्यामध्ये त्याच्या मुलाला गाईड करत असताना, मार्गदर्शन करत असताना त्याला कोणत्याही प्रकारची चूक होऊ द्यायची नाही आहे. And last आहे and know that I was true. This line implies that the child wants to make sure that he has given the right guidance to his child. म्हणजेच त्या मुलाला अशी खात्री करून घ्यायची आहे की त्याने त्याच्या मुलाला योग्य मार्गदर्शन केलं अशी त्याला खात्री व्हायला हवी. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. Using your own ideas, frame 3 sentences that show continuous action. You are leading me.
असं एक एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच प्रकारे तुम्हाला काही 3 सेंटेन्सेस लिहायला सांगितलेत कंटिन्युअस ॲक्शनमध्ये. आता कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादे प्रेझेंट पार्टिसिपल आपण एका वाक्यामध्ये यूज करतो त्यावेळेला ती कंटिन्युअस ॲक्शन होते. म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स असे आपण टेन्स इथून पुढे पाहणार आहोत. परंतु सध्या फक्त आपल्याला कंटिन्युअस टेन्स या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे देतो आहे. आय ॲम वॉचिंग द व्हिडिओ. वी आर स्टडिंग इंग्लिश. यू आर वॉकिंग व्हेरी फास्ट. ही इज रायटिंग अ लेटर. शी इज कुकिंग फूड. The dog is chasing a car. Swanandi is singing a song. They are playing cricket. म्हणजेच काय तर या प्रत्येक वाक्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जो बोल्ड केलेला पार्ट तुम्हाला दिसतोय तो दॅट शोज कंटिन्युअस ॲक्शन. म्हणजेच ॲम वॉचिंग, आर स्टडिंग, आर वॉकिंग, इज रायटिंग, इज कुकिंग, इज चेझिंग, इज सिंगिंग आणि आर प्लेईंग हे जे शब्द आहेत वाक्यातील हे तुम्हाला कंटिन्युअस ॲक्शन रिप्रेझेंट करतात. युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. म्हणजेच तुमच्या आयडियाज वापरून तुम्हाला अशी काही 3 वाक्य बनवायची आहेत की ज्यामध्ये फ्युचर ॲक्शन दिसेल. आत्ता आपण पाहिलं कंटिन्युअस ॲक्शन आणि आता इथून पुढे आपल्याला पाहायचं आहे फ्युचर ॲक्शन. त्याचे काही एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत पहा. हू विल वॉन्ट टू फॉलो मी व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. म्हणजेच ज्या वेळेला आपण विल या शब्दाचा उपयोग करतो वाक्यामध्ये त्यावेळेला इट शोज फ्युचर ॲक्शन. त्याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. वी विल बिकम सक्सेसफुल. यू विल सी धिस इन फ्युचर. ही विल सॉल्व द सम. She will take part in the competition. The students will go to school. Sanvi will attend the lecture. Who will accompany me? What will you do tomorrow? म्हणजे या प्रत्येक वाक्यामध्ये जो बोल्ड केलेला पार्ट तुम्ही पाहिला तो विल बिकम, विल सी, विल सॉल्व, विल टेक, विल गो, विल अटेंड, विल अकंपनी, विल डू. म्हणजेच विल शोज द फ्युचर ॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉईंट्स. तुम्हाला खालील गोष्टी डिस्कस करायच्या आहेत आणि त्यांची समरी एका बुलेट पॉईंट्सच्या स्वरूपात लिहायची आहे. हाऊ आर सर्टन आयडियाज ऑर कस्टम्स ऑर नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. म्हणजेच आपल्याकडे असणारे जे काही आयडियाज असतात, ज्या काही रूढी, चालीरीती, प्रथा, परंपरा असतात, जे काही ज्ञान असतं ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा पद्धतीने हस्तांतरित केलं जातं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपल्याला सांगता येईल की सर्टन आयडियाज ऑर कस्टम्स ऑर नॉलेज आर पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट इन द फॉलोइंग वेज. फर्स्ट पॉईंट आहे ओरल कम्युनिकेशन विथ पॅरेंट्स ऑर एल्डर्स. म्हणजे ज्यावेळेला आपण आपल्या पालकांशी किंवा आपल्या वरिष्ठांशी बोलतो त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामधून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत असतात. थ्रू पॅरेंटल टीचिंग. आपल्या घरामध्ये आपले आईवडील जे आपल्याला शिक्षण देत असतात, जे आपल्याला एक एक गोष्ट शिकवत असतात, जशा आपल्या रूढी, प्रथा, परंपरा आपल्याला ते सांगत असतात आणि त्यांच्या जोडीला आपण ते करत असतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून बरंचसं शिकायला मिळतं. बाय इमिटेटिंग अँड ऑब्झर्विंग द हॅबिट्स अँड मॅनर्स ऑफ पॅरेंट्स ऑर एल्डर्स. म्हणजेच काय तर वडिलांचं, आईचं यांचं अनुकरण करून किंवा ते जे काही कृती करत आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करून, निरीक्षण करून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. बऱ्याचशा सवयी आपल्याला त्यांच्याकडून लागत असतात. पॅरेंट्स टीच अँड ट्रेन देअर चिल्ड्रेन टू बिहेव इन अ पर्टिक्युलर वे. म्हणजे आपले पालक त्यांच्या मुलांना म्हणजेच आपल्याला हे आपण एक पद्धतशीरपणे वागावं याकरता आपल्याला ते ट्रेन करत असतात. आणि त्याचबरोबर द रिलेटिव्स ऑर एल्डर्स इन अवर सोसायटी ऑल्सो हेल्प चिल्ड्रेन टू लर्न मॅनरिझम. आपल्या आजूबाजूला राहणारे जे लोक असतात, आपले नातेवाईक असतात, या समाजातील लोक असतात, हे आपल्याला खूप काही गोष्टी शिकवत असतात
खूप काही मॅनर्स आपल्याला दाखवत असतात आणि आपण त्यांच्याकडूनही शिकत असतो. इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रेन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स? इफ येस, व्हाय? म्हणजे असं गरजेचं आहे का की मुलांनी त्यांच्या वाडवडिलांच्या फुटस्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत, म्हणजे ते जसे वागले किंवा त्यांनी जे काही केलं त्या पद्धतीने यांनीसुद्धा वागावं? जर हो असेल तर का असं विचारलेलं आहे. व्हाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज? आणि काही वेळेस आपल्याला त्या जुन्या पद्धती झुगारून का द्याव्या लागतात किंवा त्या बदलाव्या का लागतात, हे त्यांनी विचारलेलं आहे. याचा आन्सर बघूया. येस, इट इज नेसेसरी फॉर चिल्ड्रेन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स. म्हणजे हो, आपल्या मुलांना आवश्यक आहे की त्यांनी त्यांच्या वाडवडिलांच्या फुटस्टेप्स फॉलो केल्याच पाहिजेत. का? तर बिकॉज वी बिकम अवेअर ऑफ आवर ट्रॅडिशन्स अँड गेट टू लर्न फ्रॉम देअर एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपण त्यांच्या चुका म्हणजे दुरुस्त करू शकतो किंवा आपण त्यांच्या ट्रॅडिशन्स फॉलो करू शकतो. त्यांच्याकडून ज्या काही ट्रॅडिशन्स पाळल्या गेल्या आहेत, कस्टम्स पाळल्या गेल्या आहेत, त्या आपण फॉलो करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण त्यांच्या एक्सपिरियन्समधून शिकू शकतो आणि आपल्या चुका टाळू शकतो. बाय फॉलोईंग देम वी बिकम फॅमिलियर विथ आवर कस्टम्स. त्यांना फॉलो करून आपण आपल्या कस्टम्स जाणून घेऊ शकतो, रूढी, प्रथा, परंपरा जाणून घेऊ शकतो. त्याचबरोबर वी अल्सो लर्न द वेज अँड स्टाईल ऑफ लिव्हिंग अ हॅपी लाईफ. आणि त्याचबरोबर आपण चांगलं आयुष्य कसं जगावं किंवा चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत कसं करावं हे सुद्धा आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. बट समटाईम्स इट बिकम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज टू अवॉइड द मिस्टेक्स विच आवर फोरफादर्स हॅव मेड. पण कधीकधी हे खूप आवश्यक होतं की आपल्या वाडवडिलांकडून काही चुका झाल्या असतील, त्या काही चुकीच्या पद्धती फॉलो करत असतील, तर त्या बदलण्याकरता म्हणून आपल्याला ती पद्धत बदलावी लागते. जसं की आपण पाहिलं असेल तर पूर्वीच्या काळी सतीप्रथा होती किंवा मग यासारख्या अनिष्ट प्रथा, चालीरीती, अस्पृश्य असं मानलं जायचं. त्या गोष्टी आपण आता झुगारून दिल्या, त्या गोष्टी आता आपण पाळत नाहीत. कारण का? कारण त्या चुकीच्या होत्या. आपण आज शिकलो, सवरलो, आपल्याला स्वतःला समजतं आणि जे चुकीचं आहे ते फॉलो करायचं नाही आहे, परंतु जे चांगलं आहे ते मात्र नक्कीच फॉलो करायचं आहे. द कस्टम्स अँड ट्रेडिशन्स अल्सो चेंज अकॉर्डिंग टू द टाईम, सो वी हॅव टू अडॉप्ट न्यू वन्स. आणि त्या जुन्या पद्धती, चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा या गोष्टी वेळेनुसार बदलत असतात आणि तो बदल आपणही स्वीकारला पाहिजे. याकरता ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या बंद कराव्या लागतात, ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून नवीन चालू कराव्या लागतात. याच्याकरता आपण कधीकधी त्या जुन्या पद्धतींमध्ये बदल करतो आणि बाकी त्यांच्या एक्सपिरियन्सवरून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं, म्हणून आपण त्यांना फॉलोसुद्धा केलं पाहिजे. डू यू हॅव अ रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज डू यू अप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? म्हणजे तुमचं असं कोणी एक आदर्श व्यक्ती आहे का आणि तुम्ही त्यांच्या कोणत्या क्वालिटीज अप्रिशिएट करता? मी या ठिकाणी एक आयडियल आन्सर दिलं आहे, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आन्सर वेगळं लिहू शकता. येस, आय हॅव अ रोल मॉडेल. हो, मला रोल मॉडेल आहे. माय फादर इज माय रोल मॉडेल. माझे वडील हे माझे रोल मॉडेल आहेत. द क्वालिटीज विच आय अप्रिशिएट इन हिम आर ऑनेस्टी, पंक्च्युअलिटी, कॉन्फिडन्स, डिसिप्लिन एक्सेट्रा. म्हणजे त्यांच्याकडे असणारा प्रामाणिकपणा, त्यांच्याकडे असणारा वक्तशीरपणा, आत्मविश्वास, शिस्त, या गोष्टी, या ज्या क्वालिटीज आहेत, हे जे गुण आहेत ते मी खूप अप्रिशिएट करतो. ही इज व्हेरी हार्डवर्किंग अँड स्ट्रिक्ट येट काइंड हार्टेड बाय नेचर. म्हणजे ते खूप हार्डवर्किंग आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत, परंतु तरीसुद्धा मनाने अत्यंत मवाळ आहेत. ही व्हॅल्यूज द टाईम सो मच. त्याचबरोबर ते वेळेलासुद्धा खूप जास्त महत्त्व देतात. Think of an occasion when you did not like the decision or actions of your family members but realized later on that they were right. Write about it in 5 to 8 lines. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की थिंक ऑफ अन ओकेजन, म्हणजे असा एखादा प्रसंग आठवा किंवा विचार करा वेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन ऑर ॲक्शन्स ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. म्हणजे त्यावेळेला तुमच्या फॅमिली मेंबर्सनी जो काही तुम्हाला डिसिजन दिला असेल किंवा जी काही त्यांनी कृती केली असेल ती तुम्हाला त्यावेळेला पटली नसेल, परंतु नंतर तुम्हाला स्वतःला ते रिअलाईज झालं असेल, स्वतःला फील झालं असेल की नाही ते बरोबर होते.
राईट अबाउट इट इन 5 to 8 लाईन्स. म्हणजे 5 ते 8 ओळींमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. मी एक आयडियल आन्सर या ठिकाणी लिहून दिलेला आहे. आय रिमेंबर वन सच ओकेजन. म्हणजे मला तसा एक प्रसंग आठवतो. वेन आय वॉज इन 9th स्टँडर्ड, ज्यावेळेला मी 9वी इयत्तेमध्ये शिकत होतो, माय पॅरेंट्स ॲडवाईज मी टू मेक अ प्रॉपर स्टडी प्लॅन अँड फोकस मोर ऑन स्टडीज. त्यावेळेला माझे वडील मला खूप सांगायचे, आई वडील मला खूप सांगायचे की एक प्रॉपर स्टडी प्लॅन तयार कर, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, अभ्यास कर. परंतु आय इग्नोर्ड देम अँड वेस्टेड सो मच ऑफ टाईम इन प्लेईंग विथ फ्रेंड्स अँड वॉचिंग TV. परंतु त्यावेळेला मी त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष केलं आणि माझा बराचसा वेळ ही माझ्या मित्रांबरोबर खेळण्यामध्ये आणि TV पाहण्यामध्ये घालवत राहिलो. बट वेन आय गॉट पुअर मार्क्स इन एक्झाम्स, परंतु ज्यावेळेला मला एक्झाममध्ये खूप कमी मार्क मिळाले त्यावेळेला आय रिअलाइज माय मिस्टेक. तेव्हा मला माझी चूक लक्षात आली अँड थॉट दे वेर राईट. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की ते जे बोलत होते किंवा ते जे सांगत होते ते बरोबर होते आणि मी ते ऐकायला हवं होतं. लास्ट क्वेश्चन आहे. विदिन 2 minutes राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस ॲज यू कॅन युझिंग अ लिटिल. अ लिटिल हा शब्द वापरून तुम्हाला काही फ्रेजेस तयार करायचे आहेत किंवा काही वाक्य तयार करायचे आहेत. 2 मिनिटामध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती वाक्य तयार करू शकतात किंवा किती फ्रेजेस तयार करू शकतात हे तुम्ही पाहायचं आहे स्वतः करून. या ठिकाणी एक चार्ट आपल्याला दिसतोय. त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मध्ये अ लिटिल लिहिलेलं आहे आणि आजूबाजूला काही फ्रेजेस लिहिलेले आहेत ते आपण वाचूया. अ लिटिल लॅटर, अ लिटिल हायर, अ लिटिल टू द लेफ्ट, जस्ट अ लिटिल, वेट अ लिटिल लॉंगर. मी तुमच्या माहितीकरता काही फ्रेजेस या ठिकाणी लिहून दाखवतोय. अ लिटिल व्हाईल अगो, अ लिटिल बिट मोर, अ लिटिल डिस्टन्स अवे, अ लिटिल मोर एफर्ट, अ लिटिल पीस ऑफ केक, अ लिटिल शॉर्ट, अ लिटिल रेन, अ लिटिल स्टोरी. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काही फ्रेजेस तुमच्या लिहायच्या आहेत. आणि त्याचबरोबर अ लिटिल चाइल्ड, अ लिटिल हॅपीनेस, हे अशा प्रकारचे ॲडजेक्टिव्ज किंवा अशा प्रकारचे नाउन्स यूज करूनसुद्धा तुम्ही त्या फ्रेजेस लिहू शकता. तुम्हालासुद्धा स्वतःला त्या ट्राय करायच्या आहेत आणि किती जास्तीत जास्त फ्रेजेस तुम्ही लिहू शकतात ते तुम्हाला लिहून दाखवायचं आहे. याचबरोबर हा व्हिडिओ आपण इथे थांबवूया. परंतु तो व्हिडिओ थांबवण्यापूर्वी मला एक होमवर्क द्यायचा आहे. ती कविता, तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुमच्यासमोर ती कविता असेल, त्या कवितेच्या राईट साईडला काही मार्जिन क्वेश्चन्स आहेत. मार्जिन क्वेश्चन्स म्हणजे काय, ते राईट साईडला एक लाईन आहे आणि त्याच्या पलीकडे काही क्वेश्चन्स आहेत. त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते मला सेंड करायचे.